तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे अमृतेश्वर मंदिर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. तर माझ्यासोबत आहेत रोहित भाऊ आणि तसेच दशरथ भाऊ. बघू शकता तुम्ही. काय रे मस्त आनंदात आहे. आनंदात आहे. आम्ही आता मस्त अमृतेश्वर मंदिर बघणार आहे. आता 5च मिनिट अमृतेश्वर मंदिर येणार आहे. आम्ही जाऊन बघणार, मला पण दाखवतो. आम्ही पण म्हणजे ते दसऱ्यात ते मंदिर कोणत्या काळात हे मला छान आहे, मस्त पैकी. तुम्हाला सर्व तिथलं वातावरण, निसर्ग, सगळं कुंड बिंड सर्व दाखवतो. प्रयत्न करतो. 2च मिनिटात वेट करा, लगेच पुढे. चला मित्रांनो, ओके, धन्यवाद. तर चला मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय जे रतनवाडी जे गाव आहे, त्या गावामध्ये जे शिलाहार वंशातील सांजराजाने जो म्हणजे मंदिर बांधलंय, ते मंदिर बघण्यासाठी आलोय. तर बघू शकता तुम्ही इथं हे आहे अमृतेश्वर मंदिराचा परिसर. तर परिसरामध्ये एक मस्तपैकी हे आणि आता चाललोय मंदिराकडे, ह्या प्रवेशद्वार. तर जाता जाता मित्रांनो, मस्तपैकी रस्ता आहे, त्या रस्त्याने असे पावलवाट काढत आम्ही चाललोय मंदिराकडे दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, इथे भेटले ते थोडेसे. आज या अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो. तर इथे छोटे छोटे मंडळी म्हणजे करवंदे. तुझ्याकडे काय रे विकायला? तुझ्याकडे आंबे. तर अशा प्रकारचे जे रानातील रानमेवा म्हणून ओळखला जाणारा हा रानमेवा विकण्यासाठी इथे बसलेले. पप्पू भाऊ, तुम्ही घेणार नाही का? घेतो ना मी. कितीला आहे? तर बघा मित्रांनो, हे करवंदे घेतले ते खराब नाही झाले ना? हा, पाऊस पडला ना, खराब नाही झाला. तू कुठला आहे पप्पू भाऊ, तुला काय माहित नाही का? चला. कसे आहेत मित्रांनो? गोड गोड मस्त पैकी. खाले का? चला मित्रांनो, चला पुढे. आम्हाला नाही ओळखीत का तू? चला मित्रांनो, छोटी मंडळी भेटले, त्याच्याकडून जांभळे खरेदी केले. त्यानंतर बघू शकता इथं अनेक प्राण्यांचे मस्तपैकी हे पाट्या लावले होते. ज्या या परिसरात जे जे प्राणी आढळते, त्या प्राण्यांच्या माकडा असो, गवार असो, शेंगाव असो, अशा भरपूर प्रकारचे प्राणी. मित्रांनो, आता दिसतंय तिकडं अमृतेश्वर मंदिर देवस्थान रतनवाडी. तर प्रवरा नदीच्या काठावरती बसलेले हे अमृतेश्वर मंदिर. आणि तुम्ही या मंदिरामध्ये कधी आला असाल नसाल तर एकदा येऊन बघा. तर आम्ही पण चाललोय दर्शनासाठी. मस्तपैकी दसरथ नाही कचरा टाकला, कचरा कुंडीत, आणि आम्ही चाललोय आता प्रवेशद्वाराकडून आतमध्ये. तर चला मित्रांनो, बघू शकता ही माहिती अमृतेश्वर मंदिराची जी माहिती इतिहास खाली ती माहिती येथे बॅनर लावलेला आहे. तर चला मित्रांनो, इकडे मस्तपैकी चपला बिपला काढून आतमध्ये जायचो. आता भरपूर विजिटर आज आणि रविवार असल्यामुळे मित्रांनो भरपूर गर्दी आहे, नाही का? तर चालू आहे मस्तपैकी. तर बघू शकता इथे पण ते लेख इथं लिहिण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर चला आता पुढे दर्शनासाठी रांगा असेल, त्या रांगामध्ये आम्हाला दर्शन घ्यावं लागेल. तर बघू मित्रांनो, चाललोय आता आपण. मग इथे दसरथ एंट्री करून राहिलंय. दशरथ भाऊ मस्तपैकी एंट्री केल्याशिवाय आता प्रवेश देत नाही, त्याच्यामुळे एंट्री करून इथे आमचं नाव बिवा लिहिलं दशरथ भाऊने. आम्हालाही माहित नाही काय नाव लिहिलं, पण लिहिलं. तर चला मित्रांनो, आता निघतोय पुढे. आणि मंदिराचा दर्शन होतंय की नाही पुढे गेल्यानंतर कळेलच. मला वाटतंय पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे हे पाण्यामध्ये शक्यतो ती जी आतमध्ये जे शंकर आहे, महादेवाची पिंड आहे, ते पिंड पाण्याने भरल्यानंतर हा मंदिर बंद केलं जाते प्रवेशद्वार, असं मला वाटतंय. आणि आज पण प्रवेशद्वार दशरथ भाऊ प्रवेशद्वार बंद आहे का? अरे दशरथ भाऊ म्हणतो प्रवेशद्वार बंद आहे. त्याच्यामुळे चला काय बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. त्या पहिल्यांदा आता रोहित भाऊच म्हणणं काय, रोहित भाऊ म्हणतो की चला मंदिराला वळसा घालूया. तर मंदिराला फेऱ्या घालण्यासाठी आम्ही चाललोय मस्तपैकी. रोहित भाऊच्या हातामध्ये स्टिक काठी घेऊन सेल्फी मस्त मंदिराला वळसा घालतोय. तर बघा, पुरा अतिशय संपूर्ण मंदिर हे दगडाने बनवलेले. खाली जो ग्राउंड आहे तो पण दगडांचाच आहे मित्रांनो. सर्व मंदिरामध्ये एकदम छोटे छोटे प्रकारच्या आकाराचे असे
हे मंदिराचे बांधकाम मस्तपैकी करण्यात आले. तुम्ही आले असाल नसाल तर एकदा या आणि या. संपूर्ण मंदिर दगडात आहे. बघू शकता वरती कळस बिळस सर्व काही दगडातच आहे मित्रांनो. या आणि या अमृतेश्वर मंदिराला भेट नक्कीच द्या. आम्ही पण आलतो, मस्तपैकी आनंद घेतला आणि या अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. तर चला पुढे आता